नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पितृपक्ष विशेष मस्त अशी तांदळाची खीर बनवणार आहे। बनवायला अगदी सोपी आणि खायला अप्रतिम अशी टेस्ट। तर चला तर जास्त वेळ न करता पटकनच रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी। तुम्ही या ठिकाणी विकतचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल, पण राशनचे तांदूळ यावेळेस थोडे छान आले होते त्यामुळे मी राशनचे वापरत आहे। तर राशनचे तांदूळ अर्धी वाटी घेतलेले आहे आणि सोबतच 5 बदाम घेतलेले आहे। तर तुम्ही या ठिकाणी काजू वगैरे सुद्धा वापरू शकता, पण मी इथे फक्त बदामाचा वापर करत आहे। तर बघा मंडळी, याला आपल्याला भिजत वगैरे ठेवायची बिलकुलही गरज नाही। असं एका चाळणीमध्ये घ्यायचं आणि छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे तांदळाला। त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये याला काढून घ्यायचं आहे। तर ज्या या 5 बदाम घेतलेले आहे आपण, ह्या सुद्धा मिक्सरमध्ये टाकायचे आहे। याला सुद्धा आपल्याला भिजवायची काहीच गरज नाही। आणि त्यानंतर जो तांदूळ घेतलेला आहे तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे संपूर्ण। तर बघा, याला आपल्याला मस्त असं दाणेदार असं पिसून घ्यायचं आहे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे। तर बघा, मी बदाम आणि तांदूळ जे आपण घेतले होते अर्धी वाटी, ते संपूर्ण यामध्ये असं दाणेदार पिसून घेतलेला आहे। जास्त फाईन बिलकुलही करायचं नाही आहे मंडळी। आणि बदाम जे आहे ते अप्रतिम अशी टेस्ट देते या खिरीला, त्यामुळे आपल्याला बदाम बिलकुलही स्किप करायची नाही आहे। आणि बदामीमुळे घट्ट सुद्धा येते खीर, त्यामुळे बदाम नक्की टाका। तर बघा, त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे। मी फक्त इथे 1 चम्मच तूप टाकलेला आहे मंडळी, तुम्ही या ठिकाणी जास्त सुद्धा टाकू शकता। त्यानंतर सोबतच अर्धा चम्मच चारोळी टाकलेली आहे, सोबतच 4 ते 5 बदामाचे काप टाकलेले आहे। हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये तुपामध्ये छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि फ्राय झाल्यानंतर आपल्याला याला बाहेर काढायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी जास्त तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालेल, पण मी या ठिकाणी 1 चम्मच केला, कारण की मला खिरीमध्ये तुपाचं प्रमाण हे जास्त आवडत नाही, त्यामुळे मी 1 चम्मच तूप टाकलेला आहे। तर बघा मंडळी, त्याच तुपामध्ये आपल्याला आपण जे तांदूळ काढून घेतलेले आहे मिक्सरमधून किंवा मिक्सरमध्ये फाईन केलेले आहे, ते संपूर्ण तांदूळ आपल्याला इथे टाकायचे आहे या कढईमध्ये टाकायचे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे। हलकासा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे। याने खूप अप्रतिम अशी चव सुद्धा लागते आणि खीर सुद्धा खूप छान बनते। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर नक्की चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला 4 ते 5 मिनिट छान याला असं फ्राय करायचं आहे किंवा छान असं फिरून घ्यायचं आहे। तर बघा, इथे हलकासा कलर आपला चेंज झालेला आहे आपल्या तांदळाचा। तर आता आपण यामध्ये दूध टाकूया। तर दूध मी इथे अर्धा लिटर वापरत आहे मंडळी, तुम्ही या ठिकाणी 1 लिटर किंवा 2 लिटरची याच प्रमाणात खीर बनवू शकता। तर बघा, मी इथे अर्धा लिटर संपूर्ण दूध यामध्ये टाकून घेत आहे। तर मंडळी, गॅस आपल्याला बंद करायचा नाही आहे, लो फ्लेम करायची आणि त्यानंतर आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी संपूर्ण अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याला छान असं शिजू द्यायचं आहे किंवा तांदूळ जे आहे ते छान असे मस्त मऊ आणि लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे। तर बघा, संपूर्ण अर्धा लिटर दूध टाकल्यानंतर मी या ठिकाणी विकतचं दूध वापरलेलं आहे मंडळी, तुम्ही या ठिकाणी घरचं दूध किंवा म्हशीचं किंवा गाईचं दूध सुद्धा वापरू शकता। त्यानंतर बघू शकता मंडळी, आपल्याला असं चम्मचनी छान याला फिरून घ्यायचं आहे खिरीला। आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवत सुद्धा आहे, मस्त असं दाटसर दूध आहे। आणि त्यानंतर 1 उकळी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मस्त आपले जे तांदूळ आहे ते शिजत आहे। आपल्याला बिलकुलही यामध्ये साखर वगैरे आताच टाकायची नाही आहे। पूर्ण आपले तांदूळ असे मस्त नरम आणि मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला तांदूळ साखर जे आहे ते बिलकुलही तांदळामध्ये टाकायची नाही आहे मंडळी, या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। जर तुम्ही आताच साखर टाकून दिली तर तुमचे तांदूळ जे आहे ते व्यवस्थित शिजणार नाही। तर बघा, अर्धा चम्मच मी इथे वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे मंडळी। आणि त्यानंतर जे आपले बदाम आहे आणि थोडीशी चारोळी आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेऊया। तर थोडीशी मी वरतून टाकणार आणि थोडीशी आता टाकून घेतलेली आहे। तर याला सुद्धा छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडेसे पिस्त्याचे काप सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। तर पिस्त्याचे काप सुद्धा मी थोडेसे टाकणार आहे। त्यानंतर वरतून त्याला मस्त असं गार्निश करणार पिस्त्याच्या कापनी। तर बघू शकता मंडळी, आपली जे खीर आहे ते शिजत आहे। अजून सुद्धा आपले जे तांदळाचे दाणे आहेत ते कडकच आहे थोडेसे। तर पूर्ण असे नरम पडेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि मस्त दाट आणि घट्टसर अशी रबडीसारखी आपली खीर तयार होणार आहे अगदी 15 ते 20 मिनिटात।
तर बघा मंडळी, आता आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. असंच 10 ते 15 मिनटं सोडून द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली खीर जी आहे ते पूर्णपणे बनून तयार आहे आणि तांदूळसुद्धा मस्त शिजलेला आहे. आणि हो मंडळी, जर तुम्ही जास्त दूध वापरत असाल तर तांदळाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला थोडंसं जास्तच ठेवावं लागेल, कारण की आपण तांदळाची खीर बनवत आहे आणि त्यामध्ये जर दूधच जास्त राहिलं तर तांदळाच्या खिरीची चव व्यवस्थित लागत नाही किंवा छान लागत नाही. तर बघा, अर्धी वाटी जितकं मी तांदूळ घेतला होता तितकंच मी साखरसुद्धा वापरत आहे. तुम्ही या ठिकाणी साखरचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता, कारण की खूप लोक कमी खातात साखर किंवा खूप लोकांना शुगरचा प्रॉब्लेम राहतो. त्यामुळे तुम्ही 1 ते 2 चम्मच टाकलं तरीसुद्धा चालेल. पण बघा मंडळी, मी इथे अर्धी वाटी साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे. याला 2 ते 3 मिनटं आपल्याला छान मस्त शिजून घ्यायचं आहे, उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर बघू शकता आपली जी खीर आहे ते मस्त अशी रबडीसारखी बनून तयार आहे. बिलकुलही म्हणजे अशी म्हणजे पातळ झालेली नाही आहे. आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा की जास्त पातळ बिलकुलही बनवू नका, कारण की जास्त पातळ बनवली तर तांदूळ एका साईडनं जातो आणि दूध एका साईडनं जातो आणि ते खीर व्यवस्थित वाटत नाही किंवा खायलासुद्धा छान वाटत नाही. त्यामुळे आपल्याला तांदूळ हे पूर्ण असे शिजवायचे आहे आणि दुधामध्ये शिजवायचे आहे. पाणी वगैरे काहीच वापरू नका. तर खीर आपली बनून तयार आहे मंडळी. आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर बघा मंडळी, या ठिकाणी मी मस्त खीर काढून घेत आहे आणि खिरीवर मस्त असं दाटसर लेअर आलेली आहे दुधाची आणि खूप छान मस्त दिसतसुद्धा आहे. तर बघा, संपूर्ण खीर मी या भांड्यामध्ये काढून घेते, वाटीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर थोडेसे आपण याच्यावर पिस्त्याचे आणि चारोळीसुद्धा टाकून घेऊया. तर बघा, हे पिस्त्याचे काप मी कापून ठेवलेले होते आधीच, हे सुद्धा आपण यावर टाकून घेऊया. आणि हो मंडळी, आतापर्यंत जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चुटकीला सबस्क्राईब करा आणि सपोर्टसुद्धा करा. तर बघा, थोडीशी चारोळीसुद्धा टाकून घेऊ आणि हो, आपली खीर तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला चुटकीची खीर नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगायला बिलकुलच विसरू नका. तर चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी. थोडेसे मी इथे गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहे. हा फ्रेश गुलाब आहे मंडळी माझ्या घरचा, तर याला मी थोडंसं कट केलं आणि ते सुद्धा टाकलं. तुम्हीसुद्धा टाकू शकता. खूप छान कलरसुद्धा येतो आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते. आणि गुलाब हे हमेशाच आपल्या चेहऱ्यासाठी, स्किनसाठी छान असतं, तर त्यामुळे तुम्ही गुलाबसुद्धा यामध्ये टाकून खाऊ शकता. तर बघा मंडळी, आपली खीर रेडी झालेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी. तर हा एक घास तुमच्यासाठी, तुम्हीसुद्धा टेस्ट करून बघा आणि चुटकीला नक्की सपोर्ट करा. बाय बाय मंडळी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चॅनलला लाईकसुद्धा करा आणि एन्जॉय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.